ऐश्वर्या मॅडम, तुम्ही चक्क तुळशीला नमस्कार करताय, एवढा बदल कसा झाला? सावली, तुला खरं सांगू, मला मनापासून स्वतःमध्ये बदल करायचा, पण जमतच नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर. माझ्या स्वतःशीच माझी लढाई सुरू आहे. कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावर? नाही, बरोबर आहे. मी असं काही केलंच नाहीये की तू माझ्यावर विश्वास ठेवावा. म्हणजे बघ ना, तू या घरात पाऊल ठेवल्यापासून मी कायम तुझ्याशी दुश्मनी केली, रूढ वागले, तुला लांब ठेवलं, इतरांपासूनही लांब केलं. मग कसा विश्वास ठेवणार ना तू माझ्यावर? पण मी हे म्हणून सांगतच नाहीये तुला, पण तू विचार कर, राजकुमार दादा किती वाईट वागला. अमृता वहिनीला त्याने त्रास दिला, घरच्यांशी वाईट वागला, पण तुझ्या एका शब्दावर मॉमने त्याला परत घरात राहण्याची परवानगी दिली. पण मला मात्र संधी नाही दिली मॉमने. राजकुमार सरांनी दाखवून दिलं की ते खऱ्या अर्थाने बदललेत, आणि फक्त मी नाही, घरातल्या इतर सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. कारण ते वागतात तसे. माणसाचा खरेपणा फक्त त्याच्या बोलण्यातून नाही तर त्याच्या वागण्यातून सुद्धा दिसतो, पण तुमच्या वागण्यातून नाही दिसत ते ऐश्वर्या मॅडम. मग कसा विश्वास ठेवणार आहोत मी तुमच्यावर? हो, कारण मी एकटी पडले सावली. माझा नवरा माझ्या बाजूने कधीच उभा राहत नाही, कधी माझी बाजू घेत नाही. मला सगळ्यांनी वाळीत टाकलंय, एकटं केलंय मला सगळ्यांनी. मी रोज ऑफिसला जात होते, काम करत होते, पण आता मी घरी बसले. घरी बसून काय करायचं मला खरंच माहित नाही, आणि त्यामुळे माझं डोकं रिकामं झालंय. आणि रिकाम्या डोक्यात वाईट वाईट विचित्र विचित्र थॉट्स येतात, तुला माहिती आहे. पण सावली, ऐक ना, तू मनाची खूप चांगली आहेस, आणि मला माहिती आहे की तू मला समजून घेऊ शकतेस. तू माणूस म्हणून खूप खूप चांगली आहेस. आता तूच बघ ना, मी परवा सारंगकडे गेलेले की मला काहीतरी जॉब दे, काहीतरी काम दे. सरळ नाही म्हणाला. वहिनी, तुला जर जॉब करायची इच्छा आहे तर तू दुसऱ्या कंपनीजमध्ये ट्राय कर, तिथे जाऊन जॉब कर, पण आपल्या इथे मी तुला काही काम देऊ शकत नाही. मला काम मिळालं ना, तुम्ही मला एक संधी दिली तर मी कधीच तुम्हा लोकांना कंप्लेंट करायची एक संधी देणार नाही. फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुळशीवर हात ठेवून सांगते, खरंच. मी विचार करून सांगते.